थोर व्यक्तींच्या उपाध्या आणि त्यांची टोपणनावे आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. श्री पांडुरंग सदाशिव साने यांना प्रेमाने लोक साने गुरुजी असे संबोधत. मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचे टोपण नाव आहे मोरोपंत. काशीनाथ हरी मोडक यांचे टोपण नाव आहे माधवानुज. द्वारकानाथ माधवराव चितळे यांचे टोपण नाव आहे नाथ माधव. माधव त्रिंबक पटवर्धन यांचे टोपण नाव आहे माधव जुलियन. विनायक नरहर भावे यांचे टोपण नाव आणि लोक त्यांना प्रेमाने म्हणत विनोबा किंवा आचार्य. माणिक बंडोजी ठाकूर यांना लोक प्रेमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे संबोधत. गोपाळ नरहर नातू यांना मनमोहन असे संबोधत. दगडू मारुती पवार यांचे टोपण नाव आहे दया पवार. संत सोयराबाई यांना पहिली दलित संत कवयित्री असे संबोधले जाते. सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी असे संबोधले जाते. बा सी मर्ढेकर यांना नवकाव्याचे जनक असे संबोधले जाते. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे संबोधले जाते. गजानन त्र्यंबक माडखोलकर यांना राजकीय कादंबरीकार असे संबोधले जाते. शाहीरराम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असे संबोधले जाते. वसंत नारायण मंगळवेडेकर यांना राजा मंगळवेडेकर असे संबोधले जाते. नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व असे संबोधले जाते. नामदेव धोंडो महानोर यांना रानकवी असे संबोधले जाते. ग दी माडगुळकर यांना गीत रामायणकार किंवा आधुनिक वाल्मिकी असे संबोधले जाते. तुकाराम बोल्लोबा आंबिले यांना लोक प्रेमाने संत तुकाराम किंवा जगद्गुरू असे म्हणतात. विष्णू सखाराम खांडेकर यांना साहित्यकार असे संबोधले जाते. डेबूजी झिंगराजी जानोरकर यांना लोक प्रेमाने संत गाडगे बाबा असं म्हणतात. नारायण सूर्याजी ठोसर यांना लोक संत रामदास म्हणून ओळखतात. दत्तात्रय कोंडी घाटे यांचे टोपण नाव आहे दत्त. चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे टोपण नाव आहे
चंद्रशेखर. श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांचे टोपण नाव आहे पठ्ठे बापूराव. नरेंद्र विश्वनाथ दत्त यांना लोक स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतात. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून संबोधले जाते. नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव आहे बी. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून संबोधले जाते. दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव आहे अज्ञातवासी. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहेत गोविंदाग्रज आणि बाळकराम. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव आहे आरती प्रभू. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव आहे केशव कुमार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव आहे बालकवी. विश्वास पाटील यांना पानिपतकार म्हणून संबोधले जाते. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांना लोक प्रेमाने संत ज्ञानेश्वर आणि माऊली असे संबोधत. माणिक गोडघाटे ज्यांचे टोपण नाव आहे ग्रेस. शंकर काशीनाथ गर्गे यांचे टोपण नाव आहे दिवाकर. गोविंद विनायक करंदीकर यांचे टोपण नाव आहे विंदा करंदीकर. विनायक जनार्दन करंदीकर यांचे टोपण नाव आहे विनायक. शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव आहे गिरीश. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव आहे केशवसूत. आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव आहे अनिल. यशवंत दिनकर पेंढारकर यांचे टोपण नाव आहे यशवंत किंवा त्यांना महाराष्ट्र कवी म्हणून सुद्धा संबोधले जाते. गणेश वासुदेव जोशी यांचे टोपण नाव आहे सार्वजनिक काका. मोहनदास करमचंद गांधी यांना लोक प्रेमाने राष्ट्रपिता बापू किंवा महात्मा असे संबोधत. जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांना लोक प्रेमाने पंडित नेहरू किंवा चाचा नेहरू असे संबोधत. कस्तुरबा गांधी यांना लोक प्रेमाने
बा म्हणून संबोधत. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव म्हणून संबोधले जाते. लाल बहादूर शास्त्री यांना मॅन ऑफ पीस म्हणून संबोधले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष किंवा सरदार अशा दोन्ही उपाध्यांनी संबोधले जाते. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून संबोधले जाते. बाळ गंगाधर टिळक यांना लोक प्रेमाने लोकमान्य म्हणून संबोधत असत. दादाभाई नौरोजी यांना पितामह असे संबोधले जाते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोक प्रेमाने बाबासाहेब असे म्हणत आणि ते आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार सुद्धा आहेत. ज्योतिबा फुले यांना लोक प्रेमाने महात्मा आणि क्रांतीसूर्य असे संबोधत. विनायक दामोदर सावरकर यांना लोक स्वातंत्र्यवीर म्हणून संबोधत असत. धोंडो केशव कर्वे यांना मिळालेली उपाधी आहे महर्षी. मुरलीधर देवीदास आमटे यांना लोक प्रेमाने बाबा आमटे म्हणून संबोधत. भगतसिंग यांना शहीद ए आझम अशी उपाधी दिलेली आहे. बिरसा मुंडा यांना जननायक अशी उपाधी दिलेली आहे. भाऊराव पाटील यांना कर्मवीर अशी उपाधी लोकांनी दिलेली आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बाबू अशी उपाधी दिलेली आहे. राणी लक्ष्मीबाई यांना झाशीची राणी म्हणून संबोधले जाते. वासुदेव बळवंत फडके यांना क्रांतीवीर म्हणून संबोधले जाते. लता मंगेशकर यांना गानकोकिळा किंवा आनंदघन म्हणून संबोधले जाते. गोपाळकृष्ण गोखले यांना नामदार म्हणून संबोधले जाते. शिवराम हरी राजगुरू यांना हुतात्मा म्हणून संबोधले जाते. चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून उपाधी दिलेली आहे. पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती बापट म्हणून संबोधले जाते. पी.टी. उषा यांना भारताची सुवर्ण कन्या म्हणून संबोधलं जाते. ध्यानचंद यांना
हॉकीचा जादूगार म्हणून संबोधले जाते. शिवाजी शहाजी भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराज असे संबोधले जाते. सचिन तेंडुलकर यांना वंडर बॉय आणि मास्टर ब्लास्टर असे संबोधले जाते. खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून संबोधले जाते. सरोजिनी नायडू यांना भारत नाइटिंगेल म्हणून संबोधले जाते. कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून संबोधले जाते. नाना पाटील यांना क्रांतिसिंह म्हणून संबोधले जाते. जयप्रकाश नारायण यांना लोकनायक म्हणून संबोधले जाते. विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी म्हणून संबोधले जाते. बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर ही उपाधी दिलेली आहे. अहिल्याबाई यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई असे संबोधले जाते. अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे संबोधले जाते. महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती म्हणून संबोधले जाते. भा रा तांबे यांना राजकवी म्हणून संबोधले जाते. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना क्रांतिज्योती म्हणून संबोधले जाते. शाहू महाराज यांना राजश्री म्हणून संबोधले जाते. लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह आणि केसरी अशा नावाने संबोधली जाते. महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती म्हणून संबोधले जाते. सुनील गावस्कर यांना लिटिल मास्टर म्हणून संबोधले जाते. आस्था कॉम्पिटिटिव्ह एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.